तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण घरी आलेलो, आंघोळ वगैरे केली, भांडी घेतली बघा, महत्वाची भांडी घ्यायची होती आणि निघायचं होतं आपल्याला. तर चला नवीन अशा प्रवासाला सुरुवात करतोय, निघतोय. कुणाला थांबलाय याला कराड पास करून जातो, तर सोबत निघून जातो. चला निघूया. भावानं निघलोय आपण, अलाइनमेंट वगैरे केलं गाडीचं आणि आता डायरेक्ट नॉन स्टॉप कराड. थांबल नसतं, जाऊ का? चला भावानं पोचले कराडला. ट्रॅफिक तर आहेच आहे. फटाकसे कराड पास करू. कुणाला कुठं थांबलाय काय माहिती. पुढं भारतच्या पंपावर, मला वाटतंय आपल्या पाचवडवाड्याच्या पुढं असेल कुठंतरी. बघू, चला पुढं थांबू. आता ट्रॅफिक जाम लागाय नको एवढंच. भाऊ नाश्ता करायला थांबले मणिकर्णनला. पुरी भाजी घेतली, कुणाला डोसा घेतलाय. मामाने काय नाश्ताच केला नाही. नाश्ता करा म्हणतो, काही केलाच नाही. चहा घेतलाय त्याने. चला नाश्ता उरकून, भूकले लागलेले त्यामुळे थांबलेलो. नाश्ता उरकून निघू. चला नाश्ता करून मारले कल्टी तिथं. गरम व्हायला लागलं राव. झाला उन्हाळा चालू का काय, रात्रीची थंडी वाजते, आता गरम व्हायला लागले. एसी लावली गाडीची, ऊन लागते. उन्हाची गाडी चालवायची इच्छाच होत नाही. एसीची सवय परत लागली वाटतं. हा गारवा पाहिजे. चला आता पुढं जाऊन थांबायचं कुठं, आता बघू. बॉर्डर पास करून संध्याकाळपर्यंत आज मंगलोरला पोचायचा प्रयत्न करू. आपण थांबलोय अंबपला, कारण कुणालच्या गाडीचा काटा करायचा आहे. कारण त्याची पहिलीच इन्सुलेट बॉडी आहे, त्यामुळं वजन जास्त आहे का काय असं वाटतंय. चेक करतोय. चेक केलेलं कधीच चांगलं. 22,000 फाईन भरण्यापेक्षा ते भारीच आहे. त्यामुळे आपलं चेक केलं, 50 रुपये गेलं, वांदा नाही. वजन चेक करायचं. आपल्याला शंका आली की लगेच चेक करून टाकायचं. आपण पण चेक करतो, पण आपल्याला काय वाटत नाही तेवढं वजन. आता चेक केलं असतं. आपल्या 2 पॅलेट आहेत, तुमच्या एवढे नसतील. 200 किलो म्हणलाय, 200चं 400 पकडा, बाकी काय नाही. चला काटा चेक करू आणि निघू. आता बघू त्याचं किती येतंय, मग ठरवू कुठल्या मार्गे जायचं. झालेलं आहे आपल्यासोबत कांड. गाडी आलेली आहे ओव्हरलोड कोणाची. 1200 किलो माल आहे. आला आपलं पण बघायला लागेल राव. आपलं पण चेक करू किती येत आहे. आपलं 1 टनाच्या आत असणार आहे, जास्त नसणार आहे. गाडी चालवण्याच्या अंदाजावर कळतं आपल्याला लगेच. त्याचं ते कळलंच नाही. मी त्याला कालच म्हणते ओव्हरलोड आहे का नाही, म्हणतो हवा कमी आहे. सांगतो गाडी बसली एक साईड पॅलेट, म्हणतो मला वाटलं मागं पॅलेट टाकले म्हणून बसली का काय. 600 किलोची पॅलेट आहेत 2, 1200 किलो. अरे यार, चला आता आदमापूर मार्गे जायचं. आता आपण इकडून जाणार नाही, कारण वॉटर चुकून जावं लागेल. दोन्ही गाड्यांचा काटा केला, माझा पण केला काटा. मला काय शंका नव्हती, तरी पण म्हटलं बघूया किती येतो. म्हटलं तो 200 किलो. तर वजन आला आपलं 850 किलो आले 2 पॅलेटचं. तर मला वाटलं होतं गाडी चालताना फरक पडतोय नॉर्मल, असं नाही. 700-800 चालती गाडी भारी, त्यामुळे काय वाटत नाही, आपटत नाही, काय नाही. तरी पण मला चेक करावं म्हणून चेक केलं तर 850 आला आणि त्याचं आलंय 1200 किलो. त्यामुळं आता आदमापूर मार्गे, त्याला काय रोड माहीत नाही, आपल्यालाच घुसावं लागेल. मग त्याला जाऊ आदमापूर मार्गे, मामांचं दर्शन घेऊन तसंच खाली. भावाने एक गाडी ओव्हरलोड असल्यामुळं आपल्याला जावं लागतं चोर रस्त्यानं. आदमापूर मार्गे टाकली गाडी आम्ही दोड्यातनं, आता काढू बाहेर. ती गाडी ओव्हरलोड आले 200 किलो, त्यामुळं इकडून जावं लागतं. ते पॅलेट आणि बिलेटचं वजन वाढलं बिनकामच. लाकडी पॅलेट टाकल्यात मोकळीच गाडीच्या शेजारनं, म्हणजे मालाच्या शेजाऱ्याच्या पॅलेटच्या शेजारी लाकडी पॅलेट टाकल्यात, त्यामुळे ते गोळा झाला, वाढले वजन, बाकी काय नाही. चला मारू आता झान आम्ही तो वाडा आणि पोचून निप्पाणी डायरेक्ट. भावानं पोचलो निप्पाणीला, बाहेर आलो. जीव आला. कर्नाटक लागलं की टेन्शन नसते ओव्हरलोडचं. हे महाराष्ट्रातच फक्त आहे, बाकी अख्खा ऑल इंडियात कुठं ओव्हरलोडचा प्रॉब्लेम नाही राव. पण या महाराष्ट्रात काय यासने भेटतंय काय माहिती, दमवून नुकतं. किती कमी पैसा, फुकटेच आहे ते सगळे, फुकटेच. सवण उडवली पाहिजे ती अस. चला आलो निपाणीला, लागलोय हायवेला. जाऊ. जेवायचं काय प्लॅन नाही, पोट जाम आहे. नाश्ता केलाय दाबून, त्यामुळं बघू जरा लागले दुसऱ्या कोणाला भूक तर जेवायला थांबू.
4 गाड्या आहेत आपल्या सोबत, 2 14 फूट, आपल्या 2 पिकअप, अशा 4 गाड्या आहेत. चला पाणी आटलंय बघा, सगळं तळ्यातलं पाणी कमी वाटतंय वरनं गेल्यामुळे. भाऊन आपण पोचलोय बेळगाव पास करून पुढे. आता बागेवाडीचा टोल लागल. बागेवाडीच्या टोलवर काय थांबणार नाही, मागणं गाड्या येतात, त्यांना टर्न मारायचं माहित नाही पुढं कित्तूरवरून. टोलवर थांबतो, त्यांना घेतो, मग परत कित्तूरवरून राईट मारून आपण जाणार आहे असंच आटनातनं जंगलातनं डायरेक्ट यल्लापूर. जर रनिंग पण वाचतं आणि वेळ पण वाचतो. तिकडून रोड खराब आहे सगळा, बायपासचा म्हणा त्याच्या पुढं, त्यामुळे इकडून गेलेलं बरं आहे. इकडून थोडासा खराब आहे पण सिंगल आहे, टापोटाप आहे, काय विषय नाही. आणि हिरे बागेवाडीच्या टोलवर थांबलोय. मस्त असं पोट बिघडले त्यामुळे हे घेतलंय बघा, गोटी सोडा मारून निघू. भाऊ स्टिंग मारतो, स्टिंग पिऊ नको म्हटलं तरी पितय बघा. चला आपल्याला आता इथनं पुढनं जाऊन कित्तूरवरून टर्न मारायचे, जंगलातनं जाऊ मस्त पैकी. नवीन मिशी बसवले, कशी वाटते? गाडीत पडली होती 2 महिने झालं, आता बसवायची झाली तिला. काल कंपनीच्या तिथं होतो, बसवून टाकली तिला. आता बघ लाईट जॉईंट करायचे, लाईट जोडलेली नाही, वायरा पडलेल्या आहेत बघा तशाच. बसू आपण पोचलोय कित्तूरला. आता इथून राईट घ्यायचं आपल्याला समोरनं, आणि आपला दिवस मावळला इथंच. सूर्य चालला ढगा आड. जाऊन आपण कित्तूरवरून टर्न मारलाय आणि लागलाय बघा सिंगल रोड. आता आपल्याला आता पूर्ण यल्लापूर, पूर्ण मला वाटतं कुमट्यापर्यंत सिंगलच रोड आहे. बघू शकता असाच खत्र्या रोड आहे, टापोटाप आहे जंगलात. नाही यातनं आपण मागच्या वेळी गेलेलो तो रोड, म्हणजे काय मी इकडूनच जातो, कारण तो हुबळी बायपासचा पूर्ण रोड बाद आहे. तिथनं जास्त तोपर्यंत अर्ध पाक व्हायचा येतो त्या रोडला. त्यापेक्षा हे बरं आहे, रनिंग पण वाचतं. इकडून 50-1 किलोमीटर डायरेक्ट यल्लापूरच्या तिथं गाडी निघते. सनड जाते गाडी, आणि इकडून तिकडून रोड वेळ लागतो. संध्याकाळी तर लय भारी जाते गाडी इकडून. रात्रीची गाडी चालवायला लय भारी वाटतं ते जंगलात नाही यातनं. चला मस्त असा प्रवास चालू आहे आपला, बघत राहा. पाहून असा हिरवा गार रोड आहे बघा, लय भारी आहे निसर्ग बघायला. आपण थोडस लेट आलो, जराशी लवकर आलो असतो तर पूर्ण जंगल तुम्हाला बघायला भेटलं असतं हिरवं गार संध्याकाळचं. आणि उन्हाचा उजेड सुद्धा येत नाही बरं का, असलं पुढं जंगल आहे ते. खतरनाक माहोल असतोय, माहोल इकडं संध्याकाळी. पण आपण लागलोय दांडेली रोडला. आणि आता इथून पुढं लाईटा लागल्या, संध्याकाळ झाली, काच वगैरे क्लीन करून घेतली. म्हटलं सिंगल रोड आहे ना, चमकतं फुटणं, त्यामुळे काच क्लीन करून घेतली. चला आता निघूया. गाड्या आल्यात आपल्या 3 कुणालच्या गाडीचं डिझेल टाकायचं चालू. 14 फूट पुढं उभा आहे विकतची. चला निघून जाऊ. वेळ न करता डायरेक्ट यल्लापूर उतरून जेवायला थांबू. हेल्याला चहा प्यायला थांबलोय. आता इथून यल्लापूर राहिले 40 राहिला असेल. चला चहा घेऊन निघू. चहा मस्त आहे, चहा राव भारी वाटला. तर कर्नाटक मध्ये मस्त असा महाराजांचा पुतळा आहे बघा, मूर्ती आहे, बघू शकता कशी आहे. खट्ट वाटते ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या रोडला कारखानावाल्यांचा त्रास आहे बघा. सिंगल रोड आहे, ओव्हरटॅक पण मारता येत नाही, काहीच नाही. ट्रॅक्टरवाल्यांचा इकडे त्रास आहे जरा. सिंगल रोडमुळे वैताग येतो ओव्हरटॅक मारायचा. पुढनं गाड्या येतात,
गाडी बसत नाही, छोटासा रोड आहे. चला मारला एकदाच आपण ओव्हरटॅक. 3 ट्रॅक्टर मारले मी एका सेटीत वाईटाक ओव्हरटॅक. जाप जाप जाप. आणि त्यात मी पुढे निघून आलो की मागची चुकतात, कुठेतरी तिसरीकडेच टर्न मारतात. त्यामुळे मी चाललोय हळूहळू. त्यांना रोड माहित नाही, त्यात नेटवर्क नाही. इकडे मॅप पण लावू शकत नाही, नेटवर्क अजिबात नाही या साईडला. नेटवर्क जातात. आता पुढे जर टर्न मारला लेफ्ट जंगलाकडं पाकच काही एक पण गाडी येत नाही. हा असा लपडा आहे. चला काय विषय नाही, पोचूया. रोड भावाने एक नंबर होता बरं का, टाप रोड होता. पण कसा काय खराब झाला काय माहिती. आता दांडेलीतून तर चांगला लागलाय ह्यो. आता आपल्याला टर्न मारायचा रामनगर मिरजण रोडला. इथं मिरजण रोडला जंगल लागतं, ते 2-2.5 किलोमीटर असेल मला वाटतं टर्न. तो लेपला सरळ जातो खाली दांडेली बिंडेली तिकडं. तर चला मारू टर्न. आणि महत्वाचं हा रोड काय झालाय माहिती का, रोड सगळा खराब झालाय आणि ट्रॅक्टरवाली चालू आहेत. त्यामुळे इकडं आता परत नाही येणार, कारण वेळ गेला इकडं. आतापर्यंत गाडी तिकडून पण वेळ लागतोच तसा. तो पण रस्ता बाद आहे हुबळीचा, आणि 8 टर्न मारला की तो पण खराब आहे. त्यामुळं इकडं लवकर जाते फास्ट गाडी. म्हणजे ट्रॅक्टरवाली ही ओव्हरटॅक. संध्याकाळी आलं की काय नसतं, मोकळा असतं सगळं. झान 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 जाते गाडी. चला आता जंगल लागल, जंगलाकडे टर्न मारून जाऊ. मागच्या गाडीवाली जातील सरळ गोव्याला. थांबलं पाहिजे आपल्याला पुढं, कारण मी ट्रॅक्टरवाला झाप 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 ओव्हरटॅक मारत आलो, ती राहिलीत मागच. मोठी गाडी आहे त्यामुळे ओव्हरटॅक माराय, आणि वजन पण आहे ना, ओव्हरलोड आहे त्या गाड्या. हो ना, झालंय पूर्ण जंगल रोड स्टार्ट. हा बघू शकता कसं आहे जंगल, पूर्ण अख्खं जंगल आहे. तिथनं थोडं पुढे गेलं की पुरं तर काय रेंजच नाही भेटत, सगळं जंगलच जंगल लागतं. नेटवर्क बिटवर्क पूर्ण जातं सगळं. लय खतरनाक जंगल आहे. दिवसा आला तर लय भारी वाटतं. मी कायम येतो पण रात्रीचाच येतो, कधी दिवसा येणं होतच नाही इकडनं. तिकडून येताना पण इकडून जाताना पण दिवसा लय भारी वाटतं या रोडनं. खतरनाक हिरवं गार आहे, आणि बघायला तर लय भारी सीन आहेत, खतरनाक. पहिला म्हटलं गंज कशी काय चालल्या बघा की, टार्झन पिक्चर मधली गाडी घेऊन चाललेली काय हे, तशी गंज चालल्या. कसं चाललंय. कवा साईड भेटायची, भेटली मारा वरट्याक. त्याला चल ट्रॅक्टरवाला आहे राव, कसला गंज घेऊन चाललाय. असं वाटतं नुकती गंजच चालली आहे ती बात्यानाची. छोटस फॉरेस्ट ऑफिस आहे आणि पूर्ण जंगल बघू शकता कसा आहे. दणका काळ कुट्टा आहे, काय सुद्धा नाही, काय सुद्धा. वागेश बाय कसा आहे ना. य दे दर्शन वागेश भाई. कोल्हन बिल्ल दिसते रे, कोल्ह काय करायचंय. वागेश बाय पाहिजे तवा मजा आहे. आलेला या हुबळीवरून आलेला रोड. आता इथून राईट मारतो आपण. चलो और चलते. हा रोड चांगला बनलाय वाटतं, उगाच आलो इकडून पण आलो. चला जंगल राईड झाली मस्त अशी. चला राईट मारला आपण आता यल्लापूर साईडला. आणि यल्लापूरच्या तिथं थांबलोय मलबार हॉटेलला जेवायला. मस्तपैकी जेवण मागवलं बघा, अक्का मसूर रोट्या. कंटाळा आलेला जरा, धड खराब रोड लागला त्यामुळं मस्त जेवण करू आणि कल्टी मारू. मच्छी पण सांगितले, बांगडा फ्राय हाणू आणि होईल तिथवर हाणू रनिंग, मग तर आणून देऊ पुढे जाऊन. हो बांगडा बघा, बांगडा मागवलं मस्त तसा फ्राय केलाय, मस्त दणका आला. इकडे आलं की मच्छी खायची, भारी असते. चला खाऊन बघू कशी टेस्ट आहे. चला लावू दा. भावना मस्त पैकी दाबून जेवण झालं आणि आता निघलोय आपण. आता यल्लापूर घाट वगैरे पास करून पुढे जाऊन राजस्थानी झोपू आडव्या रोडला जाऊन. भावना आपण लागलो यल्लापूर घाटाला. रोड बाकी नाद खोळा बनवलाय राव. मी आलो तेव्हा सगळा बाद होता, आता एकदम टकाटक बनवून टाकलाय ह्यांनी रोड. भारी वाटलं. नाहीतर म्हटलं आता तिकडं ना आपटीत आलो, आता हे बी आपटत असावं म्हणजे झालं. काच तर बाग कसली खराब झाली राव, मगाची पुसली तर खराब झाली. तर महत्वाचा विषय रोड टकाटक झालाय, त्यामुळे गाडी चालवाय पण लय भारी वाटते. एक नंबर टाप काढायची गरज नाही.
घाट जरा डेंजर आहे हो, त्यामुळे जरा हळूहळू चालायचं यार, जागेवर टर्न आहे ती. भावने यल्लापूर घाटाला आहे, बघू शकता हळूहळू उतरायचं चाललंय. ट्रकवाला झोप यायला लागली घाटात उतरतानाच, लय बेकार झोप आली. अच्छा जेवून निघलोय आणि झोप यायला लागली, म्हणलं काय विषय झालाय काय माहिती. हळूहळू चालल्यामुळे ट्रकवाल्यांच्या मागणं. तर चला, इथं असं काय गाणी पण लावायला येत नाही काहीच नाही, कारण नेटवर्क नाही काहीच नाही. फोन पण कोणाला लावा येत नाही झोप आले. थोडंसं पाणी मारलं तोंडावर रनिंग मध्येच आणि म्हटलं निघून जाऊ, कारण पुढे झोपायचं आहे. जाऊन राजस्थानी जाऊन मस्त झोप घेणार आहे. डोक्याला हेडाकच नको, कंटाळा आलाय. थोडंसं रनिंग केलंय, 300-350 केलं असेल, तेवढंच कंटाळा यायला लागलाय राव. भाऊन मँगलोर गोवा हायवेला लागलोय, आपल्या मुंबई कन्याकुमारी हायवेला. आणि बाथरूमला थांबले राव, पोटाचं बिघडलंय. ते ढाबरा मटण खाल्लंय ना काल रात्रीपासून ना पोट बिघडलंय. थोडंसं खाल्लं तरी गुडगुड करते, त्यामुळे बाथरूमला जाऊन आलो. मगाच्यापासून 3 वेळा आलो जाऊन. कार्यक्रम लागलाय आपला, पिवळी गोळी हुडकाय लागते आता. पाहुणा हायवेला लागलोय, गोवा रोड, गोवा आपला कन्याकुमारी आणि हा कोचीन रोड. राजस्थानी धाबा या साईडला बघू शकता, राजस्थानी धाब्यावर लावली साईडला रस्त्याकडेलाच. आणि देतोय तारून, कारण 1 वाजल्यात, आपल्या झोपायचं टायमिंग झाले. सकाळी निवांत उठू 6 वाजता निघू. तर चला झोपूया. गुड नाईट.